अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. 15 एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी, ज्या दिवशी महाराजांनी आपला अवतार कार्य संपवलं. त्यांनी त्यांचा देह ठेवला, ते कुठेही गुप्त झाले नाही. त्यांनी त्यांचा देह ठेवलेला आहे. त्यांनी जर मनात आणलं असतं ते अजूनही ते जिवंत असते, पण त्यांचा कार्यकाळ त्यावेळेस संपला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचा अवतार कार्य संपवलं आणि त्यांनी त्यांचा देह ठेवला व 1878 रोजी अक्कलकोट येथे त्यांनी समाधी घेतली होती. त्यामुळे बघा, आपल्याला पुण्यतिथी हा दिवस नकोच आहे. म्हणजे या दिवशी महाराजांनी त्यांचा अवतार कार्य संपवलं होतं, त्यांनी त्यांचा देह ठेवला होता. त्यामुळे आपल्याला हा दिवस नकोसा वाटतो. पण या काळामध्ये आपण महाराजांची जितकी जास्त सेवा करू तितकी जास्त आपल्याला म्हणजे एक प्रकारे ऊर्जा, एनर्जी किंवा तिथं जास्त फळ किंवा अनुभूती येत असते. प्रकट दिनानिमित्त भरपूर सेवेकऱ्यांनी ज्यांना जसे जमतील तशा सेवा केल्या. भरपूर सेवेकरी यावर्षी प्रकट दिनानिमित्त सेवेमध्ये सहभागी झाले होते. आता साप्ताहिक गुरुचरित्र पारायण केव्हापासून सुरू होणार आहे, केव्हापर्यंत असणार आहे, या संबंधीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. या संबंधीची सगळी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. गुरुचरित्र पारायणाच्या नियमापासून गुरुचरित्र पारायणाच्या सांगतापर्यंत सगळं काही तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. पण ज्यांना काही शक्य नाही आहे किंवा स्वामीचरित्र सारामृतचे पारायण 21 दिवसांचं कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती काल अपलोड झालेला आहे. पण तुम्हाला हे देखील करणं शक्य नाही आहे किंवा तुमची एखादी अशी समस्या आहे ज्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी महाराजांनी जो आपल्याला मंत्र दिलेला आहे, तारक मंत्र, या मंत्राची खूप आवश्यकता आहे किंवा तुम्हाला याची महती माहीत नाही आहे किंवा तारक मंत्राचं महत्त्व किंवा याची ताकद किती आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे किंवा त्याच पद्धतीने कुठेतरी मनामध्ये तुमच्या शंका येते की असं होऊ शकतं का, बरं का, असं होऊ शकतं का, असं देखील तुमच्या मनामध्ये येत असेल तर हो, आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तारक मंत्राचे अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं. न संकल्प घेता जरी ही सेवा केली तरी देखील चालेल. संकल्प घेऊन जरी तुम्ही 21 दिवसांची किंवा जेव्हा माझा हा व्हिडिओ पाहाल तुम्ही त्या दिवसापासून तारक मंत्राची सेवा तुम्ही पुण्यतिथीपर्यंत करून पहा. तुम्हाला जर अनुभव आला तर तुम्ही तिथून पुढे ही सेवा कंटिन्यू ठेवणार, इतकी गॅरंटी मी स्वतः तुम्हाला देते. कारण बघा, आपल्याला महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची आहे. त्यानिमित्त आपल्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते ती सतत आजारी पडत असते किंवा एखादी अशी व्यक्ती असते ती व्यसनाधीन झालेली असते, ती व्यसनाच्या इतकी आहार गेलेली असते की तिला काय करावं काय नको, म्हणजे संपूर्णपणे ते संसाराचा त्यागच करून देते आणि व्यसनाधीन होऊन अशा पद्धतीचे चाळे किंवा अशा पद्धतीचा त्रास कुटुंबियांना देत असते. तो त्रास सहनशीलतेच्या बाहेरचा असतो. तर व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी त्याच पद्धतीने भूत, प्रेत, पिशाच बाधा यातून देखील आपल्याला महाराजांनी जो तारक मंत्र दिलेला आहे त्या मंत्राची ताकद इतकी आहे, त्यातून देखील करणी बाधा असेल त्यातून देखील आपण बाहेर पडू शकतो. इतका प्रभावी आणि जालिम औषध म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान आहे. तर आता तारक मंत्र फक्त बोलायचा का किंवा बडबडायचा का? बघा, यासोबत अजून तुम्ही एक गोष्ट करू शकता. तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करून तारक मंत्राचे पाणी देखील तयार करू शकता. आता हे पाणी कसं तयार करायचं हा देखील प्रश्न भरपूर सेवेकऱ्यांना माहिती आहे, पण भरपूर सेवेकरी नव्याने आपल्यासोबत जुळत आहेत. तर त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत किंवा माहिती आहेत पण अर्धवटरित्या माहिती आहे त्यांना. तर अर्धवटरित्या माहिती असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती आज इथेच मिळणार आहे. तारक मंत्राचे अनुष्ठान बघा, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये करता, ज्यावेळेस तारक मंत्र तुमच्या घरामध्ये वाजत असतो, ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष आपल्या घरामध्ये होत असतो, त्यावेळेस कोणत्याच शक्ती महाराजांसमोर टिकू शकत नाहीत. किंवा एखाद्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे असं वाटत असतं आपल्याला. सतत आपल्याला एखाद्या आता एक घटना अशी घडलेली आहे, त्यावेळेस सत्य घटना आहे, तुम्हाला देखील सांगायचं. घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर आपल्याला घरामध्ये कुबट वास येतो. त्याच पद्धतीने आपल्याला गुदमरायला होतं, आपल्याला नको वाटतं, घरामध्ये थांबू वाटत नाही. अशा वेळेस समजून जायचं घरामध्ये कोणती तरी बाधा आहे, वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरामध्ये आहे. अशा वेळेस रोज तुम्ही तारक मंत्र बोलत जा, रोज तुम्ही मनातल्या मनात बोलत जा, ऐकत जा. आणि बघा, त्यामुळे तारक मंत्र ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पठण होत असतो त्यावेळेस एक शक्ती, एक ऊर्जा आपल्याला मिळत असते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यामध्ये महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की अजिबात भ्यायचं नाही आहे, तुझ्या पाठीशी मी आहे, तुझ्या सोबत मी आहे. त्यामुळे महाराजांचा हात धरून आपल्याला चालायचं आहे. एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करणार असाल
तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही आवर्जून करू शकता. 100% त्यातून तुम्ही बाहेर पडाल. 100% त्या व्यक्तीला त्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही समस्येसाठी करत आहात त्यातून देखील राहत मिळणार आहे. त्या समस्येमधून त्याला देखील बाहेर पडण्यास मदत होणार आहे. काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुम्ही महाराजांची नित्यसेवा करता, ती नित्यसेवा करून घ्यायची आहे. तारक मंत्राचं रोज 11 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. तुम्ही ही सेवा 11 दिवसाची, 21 दिवसाची आजपासून केली तर 21 दिवसांची सेवा होईल. तुम्ही कधीही दिवसभरात कधीही करू शकता. 11 दिवसाची, 21 दिवसाची, 51 दिवसाची, 108 दिवसाची, जसे तुम्हाला जमेल तसे तुम्ही ही सेवा करू शकता. आता काय करायचं आहे, आता हा पाण्याने भरलेला ग्लास आहे. तुम्हाला याच्यामध्ये पाणी देखील दिसत असेल. पाण्याने भरलेला ग्लास आहे. महाराजांसमोर किंवा आपल्या मंदिरासमोर तुम्हाला बसायचं आहे. अशा पद्धतीचा एक ग्लास घ्यायचा आहे पाण्याने भरून, किंवा तांब्या घ्या. तांब्याचा तांब्या घेतला तरी देखील चालेल. स्टीलचा ग्लास घेतला तरी देखील चालेल. 2 अगरबत्ती आपल्या शेजारी लावायच्या आहेत. अगरबत्ती केमिकल विरहित असलेल्या घ्यायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला देखील कधी कधी वास सुगंध चांगला असतो अगरबत्तीचा, पण त्यामुळे आपल्याला गुदमरायला होतं, कारण त्याच्यामध्ये केमिकल्स असतात. आयुर्वेदिक अगरबत्ती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पाणी तयार करणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला बाजूला 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. बसताना एक आसन घ्यायचं आहे. डायरेक्ट जमिनीवरती बसायचं नाही, कारण तुम्ही जी काही सेवा करता ती सगळी भूमातेला अर्पित होत असते. म्हणून खाली बसताना तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. समोर ग्लास ठेवायचा आहे. ग्लास खाली एक आसन ठेवा, म्हणजे तुम्ही काही तांदळाचं आसन ठेवू शकता, किंवा तुम्ही असं हातात जरी पकडलं तरी देखील चालणार आहे. आणि तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. किती वेळा? 1 वेळा बोलू का, 2 वेळा बोलू का? नाही, 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे. पाण्याकडे बघत बघत तुम्हाला बोलायचं आहे, कारण बघा पाण्यामध्ये अशी एक शक्ती आहे, जी शक्ती पाण्यामध्ये सगळी काही आकर्षित होत असते. पाण्यामध्ये सगळी एकवटत असते, त्यामुळे पाण्याकडे आकर्षित करण्याची शक्ती असते. ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणत असता, ज्यावेळेस एखादा मंत्र स्तोत्र तुम्ही पाण्याकडे बघत बघत बोलत असता, त्यावेळेस ती सगळी एनर्जी, ती सगळी ऊर्जा त्या पाण्यामध्ये एकवटली जाते. आणि तीच एनर्जी ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये उतरते त्यावेळेस आपलं संपूर्ण शरीर शुद्धीकरण होतं. त्याच पद्धतीने एखादी बाधा जरी असेल तर ती देखील आपल्या जवळ राहू शकत नाही, ती देखील आपल्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत मिळत असते. त्यासाठी आपल्याला हे पाणी तयार करायचं आहे. पाण्याकडे बघत बघत बोला, किंवा तुम्हाला हे पाणी असं हातात घ्या किंवा खाली जमिनीवरती ठेवा. तुमचा जो उजवा हात आहे, उजवा हात तुम्हाला अशा पद्धतीने असा पालता ठेवायचा आहे ग्लासवरती, बरोबर. ग्लासवरती असा पालता ठेवायचा आहे आणि तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे. निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळपाठी रे, अतार्क्य अवधूत हे समर्थगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, मुगाची बितोशी वय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशा पद्धतीने तारक मंत्र आपल्याला बोलायचा आहे. तारक मंत्र 11 वेळा आपल्याला बोलायचं आहे. तारक मंत्र बोलल्यानंतर जी अगरबत्ती तुम्ही लावलेली आहे त्यातली थोडीशी अशी, फक्त आपण टिक्का कसा लावतो अशी घ्यायची, थोडीशी अशी पाण्यामध्ये बुडवायची आहे आपल्याला. आणि पाण्यामध्ये बुडवल्यानंतर ज्या विशिष्ट व्यक्तीसाठी, एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी जर तुम्ही हे पाणी तयार केलं असेल तर हे संपूर्ण पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने एखादी सेवा कराल, आणि जर तुम्ही असंच तुम्ही सेवा करताय पण ग्लास समोर ठेवून तुम्ही सेवा केलेली आहे, तर त्या अशा वेळेस सर्वांनी हे तीर्थ पिलं तर देखील चालतं. नाही तर तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी केलं असेल तर त्याला हे पाणी द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे पाणी त्यांना द्याल, त्यांना याची चव, याच्यामध्ये जी रक्षा आहे, तुम्ही रक्षा नाही टाकली म्हणजे जी विभूती अगरबत्ती थोडीशी आपण हे केलेली ती जरी नाही टाकली तरी देखील या पाण्याचा सुगंध हा वेगळाच येतो. तुम्ही साधं पाणी प्या आणि नंतर तुम्ही अनुष्ठानाने तयार केलेलं हे तारक मंत्राचं पाणी प्या. दोन्हीची चव, पाण्याची चव देखील बदलते. दोन्हीची चव तुम्हाला वेगळी लागेल. साधं पाणी हे देखील साधंच पाणी आहे, फक्त आपण याच्यामध्ये एनर्जी टाकलेली आहे, ऊर्जा टाकलेली आहे, मंत्रस्तोत्र बोलून त्याच्यामध्ये संपूर्ण एनर्जी एकवटली आहे. त्यामुळे याची चव ही वेगळी लागते आणि आपल्या घरातल्या साध्या पाण्याची चव वेगळी लागणार आहे. ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरती बाधा असते किंवा काहीतरी म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरती बाधा असेल, ज्यावेळेस तुम्ही हे पाणी त्यांना द्याल तर ते पाणी पिऊ शकणार नाहीत. त्यांना पाण्याची चव ओळखते आणि ते पाणी पित नाहीत, पोटामध्ये घेऊ इच्छित नाहीत. यासाठी त्यांना तुम्ही कशातूनही मिक्स करून द्या दिवसभरामध्ये. किंवा व्यसनाधीन व्यक्ती आहे तर तुम्ही डायरेक्ट न देता तुम्ही त्यांना ज्यावेळेस पाणी प्यायला द्याल, त्या मागतील त्यावेळेस ते तांब्यामध्ये मिक्स करून द्या. दिवसभरामध्ये थोडं थोडं देऊन संपवून टाका, काही हरकत नाही. किंवा न कळत त्यांच्या एकदम पाणी दिलं तरी देखील चालेल,
पण ज्याच्यावरती बाधा असते ते कशातही मिक्स करून द्या तुम्ही, ते बरोबर पाणी म्हणजे ओळखतातच. ते पाणी पित नाहीत आणि आवर्जून लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना जबरदस्ती पाणी प्यायलाच लावायचं, काही होऊ द्या. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण तारक मंत्राचं पाणी पितो, कितीही व्यसनाधीन गेलेला व्यक्ती असो किंवा बाधित व्यक्ती असो, नजर दोषित व्यक्ती असो, त्यातून त्याची 100% महाराज सुटका करतात म्हणजे करतातच. इतकी प्रभावी व अनुभूती देणारी, प्रचिती देणारी ही सेवा आहे. आणि महाराजांनी जो आपल्याला तारक मंत्र दिलेला आहे, या निमित्त स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्ही ही सेवा करा, आवर्जून करा. आपल्या घरामध्ये महाराजांच्या नामाचा जयघोष करायला अजिबात विसरायचं नाहीये. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. अजून एक सगळ्यात मोठी चूक म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान करताना आपलं मन आणि आपलं जे मेंदू आहे त्या दोन्हींना एकत्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनाला इकडे तिकडे भटकू द्यायचं नाही, नाहीतर पाण्यामध्ये कोणतीच ऊर्जा तुमची उतरणार नाही. त्यामुळे पाण्यामध्ये ऊर्जा उतरवायची असेल तर पाण्याकडे बघत बघत तुम्ही मंत्र बोला किंवा पाण्यावरती हात ठेवून पाण्याकडे असं पाहत पाहत तुम्ही मंत्र बोलू शकता. अशा पद्धतीने ही अतिशय सुंदर अशी सेवा आहे. ही सेवा मठातून दिली जाते. आम्ही आमच्या मनाने काही देखील सांगत नाही. त्यामुळे बघा, या सेवा अनुभूती देणाऱ्या आहेत, प्रचिती देणाऱ्या आहेत, अनुभव आलेल्या या सेवा आहेत. या संबंधीचा एक खूप सुंदर अनुभव आहे, तो तुमच्यासोबत नक्कीच लवकरच मी शेअर करेन. नाहीतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन, कारण आता व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा झाला तर तुम्ही लोक पाहत देखील नाहीत सगळा, त्यामुळे तुम्हाला देखील अर्धवट माहिती मिळून जाते. त्यामुळे नक्कीच ही सेवा करा. या संबंधित काही प्रश्न असतील तर विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.